येस. आम्ही हल्लीच आता अथर्व रोकेचं घराची गोष्ट पण केली. सो प्रेक्षकांनी जाऊन बघू शकता तुम्ही तो. आणि येस, पब्लिसिटी वगैरे सगळं आहे. मालिकांमध्ये काम करणंसुद्धा आहे. कंटेंट क्रिएशनमध्ये खूप पैसा आहे. असं जे आहे म्हणजे मला माहीत नाही त्यात किती तथ्य आहे, येस. काय आहे. कारण मी नाही आहे कंटेंट क्रिएटर. तर मला तुझ्याकडून जाणून घ्यायचं आहे की पेड काम मिळणं, ब्रँड्स मिळणं आणि ओव्हरऑल इन्कम, की एवढी इन्कम असते, आता आपण कंटेंट क्रिएटर झालोय, आपलं सगळं सॉर्ट आहे, अशी आहे लाईफ की नाही? असं म्हणजे बोलू शकते 50% लोकांचं तू म्हणू शकतेस, 50 काय चल 60 to 70 पकडू शकतेस की येस, कॉन्टेंट क्रिएशनमध्ये पैसा आहे, खूप पैसा आहे. आता ते डिपेंड करतं तुम्ही काय कॉन्टेंट बनवताय, किती बनवताय, तुम्ही त्या सोशल मीडियाला किती देताय, त्याच्यावर खूप गोष्टी डिपेंड करतात. माझं पर्सनली सांगायचं झालं तर पैसा आहे, मला मिळतो. बोलतात ना, मला थोडे लिमिटेशन्स येतात कारण मी फुल टाईम नाही करत, मी जॉब वगैरे करून करते. होऊ शकतं मी कदाचित जॉब वगैरे सोडला तर तितकं काम येईल, पण मी जसं मगाशी म्हणाले की फ्लेक्झिबल आहेत गोष्टी. तुला नाही माहिती की कधी कधी असं होतं की महिन्याला तुला 7-8 ब्रँड एकत्र येत आहेत की वेळच उरत नाही. आता माझं लास्ट वीकच असं झालं की मला 4 ब्रँड व्हिडिओ द्यायचे होते, शूट झालेत, एडिट करून द्यायचे, खूप असं चालू होतं. आणि मग एखाद्या महिन्यात असं होतं की ब्रँडच येत नाहीये. बरोबर. अशा पण गोष्टी होतात. आता ते डिपेंड करतं तुझ्या पेजची रीच काय चालू आहे. आता ते मेंटेन ठेवण्यासाठी पण तुला कंटिन्यू व्हिडिओज करायचे आहेत. तर खूपदा असं होतं की जे फुल टाईम क्रिएटर्स आहेत करणारे, त्यांना थोडा जास्त फायदा होतो. आता माझ्याकडे यूट्यूबचा इन्कम सोर्स आहे, पण असं होतं की मला तितका वेळ नाही मिळत आहे यूट्यूबला द्यायला. पण ज्यांचे मॉनिटाईज झालेले, जे फुल टाईम करतायत, त्यांना म्हणजे मी सांगेन की आहे पैसा, खूप पैसा आहे. आणि बाकी आता तू जसं म्हणालीस की जे असेच रँडमली काही टाकणारे हे आहेत. आता माझे जितके फॉलोअर्स आहेत तसे सेम फॉलोअर्स असणारी 100 लोक आहेत. पण मग तेच मॅटर करतं की तू कॉन्टेंट काय देतेस, बरोबर. तुझी फेस व्हॅल्यू काय आहे. ते बोलतात ना की तू आता जसं म्हणाली की काही मुली काहीही पोस्ट करतात, पण मग ते जे काहीही पोस्ट करणारे आहेत ना, त्यांना त्या प्रकारचे किंवा त्या लेवलचे ब्रँड्स येत नाहीत. बरोबर. किंवा एक ते पण होतं की जे असंच करणारी लोक आहेत ना, त्यांना जे ब्रँड्स येतात ते लोक खूप कमी पैशात ते करतात. कारण त्यांना ती गोष्ट मॅटर नाही करत की चल त्यांना 5-10 ब्रँड उडवायचे, मग ते छोट्या अमाऊंटमध्ये करतात. मग खूपदा असं बोललं जातं की त्यांचे फॉलोअर्स जास्त असतात. मग खूपदा असं होतं की मी पण खूप वेळा अशा गोष्टी फेस केल्यात की तिचे ना 1 मिलियन फॉलोअर्स आहेत, तिने इतके रुपये घेतले, तुमचे इतके तर तुम्ही इतके का मागताय. तर मग मी डिरेक्टली म्हणजे बोलते की तुम्ही कॉन्टेंट बघा, ती तुम्हाला काय कॉन्टेंट देते आणि मी तुम्हाला काय कॉन्टेंट देते, आणि मग तुम्ही तिला सोडून जर माझ्याकडे येताय, काहीतरी रिझन आहे ना, ते तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. मी म्हटलं मी जे काम करते मी त्याचेच फक्त पैसे मागते. आणि माझं खूप आहे, मी कधीच कोणाला विचारायला जात नाही की तिला किती पैसे मिळाले किंवा मला जे योग्य वाटतात ते मी पैसे सांगते, मी निगोशिएट करते. काही वेळा असे पण ब्रँड्स येतात जे खरंच जर माझं असं खूप आहे की जर समोरचा व्यक्ती जेन्युइनली माझ्याशी बोलतोय किंवा जर खरंच काही असेल ना, मी खूप कमी पैशात पण त्यांच्यासाठी काम करते. पण तेच आहे की ते मॅटर करतं की कुठे आहोत. प्रोफेशनली मी तसं नाही करू शकत. जेव्हा अगदीच चांगल्या ब्रँड्सच्या डील येतात तेव्हा मी हे नाही करू शकत, अगदीच निगोशिएट. कारण ते काय होतं, मग तू स्वतःची व्हॅल्यू फिक्स करते. आणि मग चल ते लोक खूप एजन्सीवाले तर बापरे इतकं गुंडाळायचा प्रयत्न करतात, आय स्वेअर. म्हणजे ते तुला अक्षरशः त्या टोकाला नेऊन सोडतातच की एवढ्यात करताय तर नाहीतर नाहीच होऊ शकत. हा ब्रँड जातोय तुझ्या हातातनं, तुला दिसतो. ते पण तुला एजवर सोडतात. पण मी नोटीस केलंय, मी आता असं करते की मी पण त्यांना सोडते एजवर. नाही करणार. मग ते पण तिथे असे आता ही मेसेज करेल, मी पण इथे बसली की करत का नाही आहेत कॉल, अरे रिवर्ट काय येत नाहीये. मग एक दुसऱ्या दिवशी टाकायचं की एनी अपडेट. मग ते परत थोडंसं निगोसिएशन होतं 2-3 हजाराचं की मॅम एवढंच मिळतंय. मग आपण पण थोडं दाखवायचं की ठीक आहे, तुम्ही आता म्हणताय म्हणून तुमच्यासाठी फक्त करते मी. सो या सगळ्या गोष्टी होतात, एक मजा पण असते ही सगळी. आणि त्यांना पण माहितीये, क्रिएटर्सना पण माहितीये हे सगळं काय चालू आहे. सो या मजेशीर गोष्टी आहेत. पण येस, तू जो प्रश्न विचारला, पैसा आहे, काढायचा कसा, याच्यावर सगळं डिपेंड करतंय. आणि ते अनलॉक करणं खूप गरजेचं आहे की आपली व्हॅल्यू काय आहे ते आपण सेट केलं पाहिजे. कोणते ब्रँड्स, काय हवंय ब्रँड्सना,
बोलतात ना की क्वांटिटीपेक्षा एक क्वालिटी कॉन्टेंट देणं पण खूप महत्त्वाचं असतं, की तो एक ब्रँड बघून तुला पुढे अजून 4 ब्रँड हो. आले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी असतात. आणि आता अजून एक सांगायचं झालं तर आता जो नवीन फीचर आलाय बूस्टिंगवाला, हो. त्यामुळे काय होतं माहितीये, आता म्हणजे माझे समज 2 लाख फॉलोअर्स आहेत, हम्म. पण ते लोक काय करतात, मी जितके पैसे मागते त्याच्यापेक्षा खूप कमी पैशात एखादा क्रिएटर उचलणार. ते लोक तुझे समज 50,000 किंवा कितीही असतील फॉलोअर्स, तुला उचललं जातं, तुला ती अमाऊंट एक छोटीशी दिली जाते. मग पण ते उचलणार असा की जो क्वालिटी कॉन्टेंट देतोय, त्या क्रिएटरला उचललं जातं, त्याच्याकडनं तो कॉन्टेंट घेतला जातो. मग वरची जी ते 10% तुला दिले, हा. 40% त्यांनी बूस्टिंग मध्ये लावले, तो व्हिडिओ गेला मिलियनला. बरोबर. त्यांचा जो मोटिव्ह होता तो साध्य झाला, आणि जी 50% अमाऊंट उरली तो त्यांचा ऑलरेडी प्रॉफिट झालाय. त्यामुळे हे सगळं आल्यापासून अजून आम्हाला खूप गोष्टी कठीण झाल्यात असं म्हणू शकतो. कारण ते बोलतात ना की मार्केट खूप जोरात धावतंय असं म्हणू शकतोस बरोबर. तू. क्रिएटर्स तेवढे आहे, पब्लिक तेवढे आहे, आणि माहितीये की चल आपण सोडलं तर 20 लोक पडली आहेत, हो. 200 लोक पडली आहेत, जे फक्त वाट बघतायत की मी कधी ग्रॅब करेन. तर ते खूप होतं की तो ब्रँड सोडताना वगैरे खूप जीवावर येतं. पण कधी कधी डिसिजन्स घ्यावे लागतात. अगदीच आपण कमीमध्ये गोष्टी नाही करू शकत. पण मग तेच आहे की तुम्ही आता याच्यात किती जोरात पळताय, कसे पळताय, आणि काय मेंटेन करताय, ते खूप म्हणजे आहे या सगळ्या गोष्टी. म्हणजे हे असं बराच आहे. शब्दात एक्सप्लेन करण्यासारखं नाहीच आहे, हो. कारण ते आम्हालाच कळत नाहीये. आम्ही फक्त तो दिवस जे काही चालू आहे ते सगळं पटापट अनालाइज करून जे काही करू शकतोय ते करतोय. उद्या काय होईल किंवा परवा काय येणार आहे हे कोणालाच माहित नाहीये. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.